न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत। गांधी यांनी अमेरिकेतील बोस्टन शहरातील ब्राउन विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या एका सत्रामध्ये सहभाग घेतला। यावेळी त्यांनी संबोधित केले। यामध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला। यावेळी निवडणुकीत निवडणूक आयोगाने तडजोड केल्याचे ते म्हणाले। खासदार राहुल गांधी म्हणाले की महाराष्ट्रातील वयस्करांपेक्षा जास्त लोकांनी निवडणुकीत मतदान केले। निवडणूक आयोगाने सायंकाळी 5:30 वाजता मतदानाची आकडेवारी जाहीर केली। सायंकाळी 5:30 ते 7:30 या वेळेत 65 लाख मतदारांनी मतदान केले, पण हे शारीरिक दृष्ट्या शक्य नाही। एक मत देण्यासाठी सुमारे 3 मिनिटे लागतात। जर तुम्ही थोडे गणित केले असते तर याचा अर्थ असा की लोक पहाटे 2 वाजेपर्यंत रांगेत उभे राहिले असते, पण तसे झाले नाही असंही राहुल गांधी म्हणाले। यावेळी राहुल गांधी म्हणाले की ज्यावेळी आम्ही व्हिडिओग्राफी चालू आहे का असे विचारले त्यावेळी त्यांनी ते नाकारले। त्यांनी फक्त नाकारले नाही तर कायदाही बदलला। तुम्हाला आता व्हिडिओग्राफी बद्दल विचारण्याची परवानगी नाही। राहुल गांधी पुढे म्हणाले की निवडणूक आयोगाने तडजोड केली आहे हे पूर्णपणे स्पष्ट आहे। व्यवस्थेत मोठी त्रुटी। आम्ही हा मुद्दा अनेक वेळा माध्यमांद्वारे आणि इतर माध्यमांद्वारे सार्वजनिकरित्या उपस्थित केला आहे।